Hello student, welcome to Diploma First Year Applied Mathematics Lecture Series. Now this is lecture number 24. याआधी आपण बघितलं 23 लेक्चर मध्ये काय प्रॉब्लेम सोडवले आपण मॅक्झिमा मिनिमा ऑफ द फंक्शन. परत एकदा मॅक्झिमा आणि मिनिमा ऑफ फंक्शन शॉर्टकट मध्ये परत एकदा रिवाइज करतो कसं फाइंड. Where given y equal to f of x. ओके. स्टेप 1 मध्ये आपण काय करतो याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. म्हणजे dy dx of f of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह काय तो f डॅश x. हे तुमचं इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये dy by dx इक्वल टू 0 पुट करतो. इक्वेट 0 इक्वल टू f डॅश x. यावरून आपल्याला x फाइंड the value of x. म्हणजे समजा x इक्वल टू a आली किंवा x इक्वल टू b. करेक्ट. अगेन डिफरन्शिएट. तुला परत डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएट 2 with respect to x. लक्ष द्या. परत 2 ला डिफरन्शिएट करतो. 2 इथे बघा. दिसतंय? hence d by dx of dy by dx equal to d by dx of f dash x. ओके. इथे आला सेकंड ऑर्डर रेट म्हणजे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. कसं लिहायचं मला लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. d into d स्क्वेअर y. ओके. आणि f डॅश x चा परत डेरिव्हेटिव्ह घेतला जो f डबल डॅश x. आता ह्या ज्या व्हॅल्यू आल्या 2 वरनं व्हॅल्यू आल्या x इक्वल टू a x इक्वल टू b काही इथे चूक करायची म्हणजे d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर ॲट x इक्वल टू a म्हणजे काय भेटेल f डबल डॅश a. आणि हा जर f डबल डॅश a समजतं का f डबल डॅश a लेस दॅन 0 असेल तर काय मॅक्झिमम. f डबल डॅश a ग्रेटर दॅन 0. ओके. तर काय असेल मिनिमम. ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमम, लेस दॅन 0 असेल तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आणि जर इक्वल टू असेल ओके नो कन्फ्युजन. नॉट मॅक्झिमम नॉट मिनिमम. समजलं की परत तुम्हाला समजून सांगितलं आहे. असं तुम्हाला ऑनलाईन मध्ये एफ डबल डॅश ए असं येऊ शकतं. कारण मी आता परत तुम्हाला हे सांगितलं म्हणजे हेच दुसऱ्या वेतनने असं पण असू शकतं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर लेस दॅन 0 म्हणजेच काय ओके डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ओके ग्रेटर दॅन 0 म्हणजेच हे. तुम्हाला प्रॉब्लेम एफ डॅश डबल एफ डबल डॅश ए मध्ये विचारला तर मग बोलून सरांनी शिकवलं होतं म्हणून तुम्हाला रिपीट केलं. एवढ्या विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला प्रॉब्लेम इंटरेस्टेड प्रॉब्लेम and open box is to made out of rectangular sheet. म्हणजे sheet measuring 16 into 10 cm इथपर्यंत आपण and open box is made to be made out of rectangular पासून आपण काय करतो बॉक्स तयार करतो. मग आता विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा रेक्टँगल असणार. समजूया प्रॉब्लेम खूप सोपा आहे. हा रेक्टँगल आहे. तो मेटल सीट हे मेटल सीट म्हणजे ओके रेक्टँग्युलर मेटल सीट. हे मेटल सीट काय आहे 6 सेमी लॉंग 16 सेमी लॉंग इथे आहे 16 सेमी लॉंग.
आणि 10 सेमी ग्रिड पेज बाय कटिंग ऑफ इक्वल स्क्वेअर्स फ्रॉम द कॉर्नर. त्याच्या कॉर्नर दिसतोय तुम्हाला, या कॉर्नरला इक्वल स्क्वेअर्स कट करायचे आणि जर ते इक्वल स्क्वेअर कट केले तरच आपल्याला काय भेटणार आहे, बॉक्स तयार करताना हा इक्वल स्क्वेअर. हे इक्वल स्क्वेअर कट केले. समजतंय का काय केलं, इक्वल स्क्वेअर फ्रॉम द कॉर्नर अँड टर्निंग द साइड. ह्या साइड्स काय करते, टर्न केल्या ते आपला बॉक्स तयार होतो. फाइंड द साइड ऑफ स्क्वेअर, म्हणजे या स्क्वेअरची साइड आपल्याला फाइंड करायची. हा जो आपण स्क्वेअर तयार केला बाय कटिंग कॉर्नर, हा एक कॉर्नर राहील आपला, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर फ्रॉम द कॉर्नर अँड टर्निंग ऑफ द साइड, साइड टर्न करायची आहे तर आपल्याला बॉक्स तयार होतो. बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, घरी करून बघा. एक पेज घ्या, त्याचे कॉर्नर स्क्वेअर कट करा आणि टर्न केला, you will get the box. Find the side of square. Suppose the side is, साइड आपण x मानूया, स्क्वेअरची साइड x मानूया. हा x असेल स्क्वेअर, माहिती तुम्हाला ही साइड x असेल तर ही साइड x असेल, कारण स्क्वेअरच्या हा जर स्क्वेअर असेल तर हा सर्व साइड्स काय असणार, इक्वल असतात. म्हणून हा x हा x, इथे सेम हा x हा x, इथे x इथे x इथे x. ओके, म्हणजे टोटल हा x आणि हा x किती झाला, 2x. म्हणजे ही जे हे जे डिस्टन्स दिसतंय तुम्हाला इथपर्यंत, हे असणार आहे 16 मायनस 2x. कसं आलं समजलं का, हा हे x डिस्टन्स आणि हे x प्लस x 2x. सेम, व्हाट द डिस्टन्स हियर, करेक्ट. What is the distance? 10 minus 2x. This is the distance. 10 minus 2x. What do you find? Find the side of the square. म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड करायची. If the value of the box is maximum, value of the box is, let the side of square, काय मानलेली आपण, x मानलेली. X. Okay. Length of box, किती आली लेंथ ऑफ बॉक्स बघा, 16 मायनस 2x. कशी आली समजलंय तुम्हाला, हा इथला एक x आणि इथला x म्हणजे 2, हे 2x 16 मधून मायनस करायचे. सबट्रॅक्ट दिस x and x plus x is 2x. From this corner, what is the distance, x. From this corner, what is distance, x, means total 2x distance, minus from 16 we get the length of box, and which is 16 minus 2x. Same, breadth of the box, which is 10 minus 2x. And what is the height of box? Height of box. काय असेल height of box? तर आपण काय करतोय, कॉर्नर कट करतोय, कॉर्नरला स्क्वेअर कट करतोय आणि ओके, स्क्वेअर कट केल्यावर काय करतोय, मॅथ टर्न करतो, त्याला टर्न करतो म्हणजे ती हाईट होणार. समजते.
स्क्वेअर कट करून त्याला टर्न केल्यावर बॉक्स तयार होतो. म्हणजे त्या हाईट ऑफ बॉक्स काय असणार एक्स. व्हॉट द व्हॅल्यू ऑफ बॉक्स? व्हॅल्यू ऑफ बॉक्स इक्वल टू एल इंटू बी इंटू एच. हा तुमचा एल असणार, हा बी आणि हा एच. एल किती तुमचा 16 minus 2x, b है तुमचा 10 minus 2x and h is equal to x. Simplify this. Simplify करा. 16 minus 2x, x ने इथे मल्टीप्लाय करा, तर 10x 2x मायनस इथे मल्टीप्लाय करा, काय होणार आहे 2x स्क्वेअर. 10 minus 2x स्क्वेअर. समजतंय का? ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय केलं 10 ला x ने मल्टीप्लाय केले, x into 10 is 10x, x into minus 2x square म्हणजे x into x square minus 2x square. What is the we get here? Now multiply by 16 here. 16 into second bracket times 160x, 16 into this 32x square. Okay, same we multiply by minus 2x into 10, 20x square. Okay, minus 2x into minus 2x square means plus 4x cube. Get it? Means we get here, again I write here, equal to 40x cube minus 52x square plus 160x. बघा याची बेरीज minus 32x square minus 20x square means 52x square. ओके, फक्त अरेंज केले टर्म, काय केले नाही बघा. हा 4x क्यूब ला घेतला, नंतर minus 32x square minus 20x square म्हणजे minus 52x square आणि शेवटी 160x. What is this? Say as equation 1. What about next step? Very nice. We differentiate with respect to x. Hence, differentiate 1 with respect to x. Okay, 1 कसं मिळवलं समजलं इथे. पहिले x ने या ब्रॅकेट मध्ये दोन्ही टर्मला मल्टीप्लाय केला, we get this. Again we have 16 multiplied with first second bracket is 16 into 10 x and 16 into minus 2x square, then minus 2x multiplied by both, we get this. Hence dv by dx equal to d by dx of 4x cube minus 52x square plus 160x. Separate into three terms. D by dx of 4x cube minus sign is there, 52x square, and last is derivative of 60x. Now use the formula here. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला आहे तुमच्या समोर. पाठ केले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठ केले असतील, काही विद्यार्थ्यांनी चुकून पाठ केले नसतील तर पाठ करा आणि फॉर्म्युले समोर असू द्या. व्हॉट इज द फॉर्म्युला? k x raised to n, k n x raised to n minus 1. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि दुसरा फॉर्म्युला यूज करायचा kx. kx चा फॉर्म्युला काय आहे? k. हा n पुढे येतो, k ला मल्टीप्लाय होतो. हा फॉर्म्युला आपण जर इथे यूज केला तर 4 ला 3 मल्टीप्लाय होणार, किती होणार? 12x स्क्वेअर, बरोबर, मायनस 52
it will 104x, and what here 160 na, 160x, x na derivative k means what here 160. Now what is the step? I write here 4 into 3 x raised to p minus 1 minus 52 into 2 x raised to 2 minus 1 and plus 160. Hence we get here 12x square minus 104x plus 160. And these are what is this? dv by dx. And equation number second. Now to find after getting equation 2, equate dv by dx equal to 0. Equate. Means we get 0 equal to 12x square minus 104x plus 160. Okay. After solving by calcium, we get the two value of x equal to 6.66 and x equal to 2. Correct? After getting x equal to 6.6 and x equal to 2, what do we get? X equal to 6 points and x equal to 2. Again, differentiate 2 with respect to x. What is 2? What is 2? What is 2 here? 12x square minus 104x plus 160. Means again differentiate with respect to x. Means we get d by dx of dv by dx equal to d by dx of correct 12x square minus 104x. Now again separate. Here we get second derivative equal to derivative of what? What derivative? 12x square minus the derivative of 104x and last the derivative of 160. What here hence we get 24x, correct? 2 into 12, 24x minus kx the derivative 104 and plus 0 means we get d square v by dx square equal to we get 24x minus 104 and this is the equation number 3. आता इक्वेशन 2 मध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू आल्या होत्या इक्वेटिंग 0 x इक्वल टू 6.6 आणि x इक्वल टू 2. ओके, put the first value. What is the first value? X equal to 2. Hence we get 24 into 2 minus 104. What is the by calculator? We get here minus 56. Minus means we know that. Hence d square v by dx square which is less than 0. Less than 0 means v is
maximum. What is B? What is B? The value of box is maximum. Value of box is maximum. Okay. What do you find? The side of square. And what is side of a square is x. And what is the x equal to? Correct. Side of square काय म्हणलोय आपण वरती square equal to x and x value is 2. Finish. B च मॅक्झिमम दुसरी व्हॅल्यू पुट करायची गरज आहे का आपल्याला काय पाहिजे फक्त व्हॅल्यू मीन्स मॅक्झिमम x इक्वल टू 2 पुट केला व्हॅल्यू मॅक्झिमम भेटलाय आणि साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू x ची व्हॅल्यू भेटलेली आहे 2 आणि इथे हा प्रॉब्लेम संपला. जाऊया पुढचा प्रॉब्लेम. A manufacturer can sell X atom at a price 330 minus X. How many atoms he said? X atom. He is selling price of X atoms. X atom. For price. What is the price? 330 minus X means equal to 330 minus X into X. समजलं एकाची प्राइस किती आहे 330 minus X असे किती atoms घेतलेले X म्हणजे X into this. So आपण take 4 pens for 5 rupees. 5 into 4. Same is here. X atom and each atom having the price 330 minus X. This is our selling price. A selling price equal to multiply by X, we get 330 X minus X square. SP selling price. Selling price समझला है? The production, the cost of production of X atom is given here. Right here, X square plus 10x plus 12. This is the production cost. Okay. The cost of production of X atom is given x square plus 10x plus 12 to be solved so that manufacturer can make profit. So profit कधी होणार आहे? कोण सांगतं profit कधी होणार आहे? Very nice. कधी होऊ शकतो profit? Selling price ही cost price पेक्षा जास्त असेल. Selling price काय तुमची 330x minus x square and minus selling cost price दिलेली प्रॉब्लेम मध्ये दिलेली होती ना x square plus 10x plus 12. So solving you get 330x minus x square minus x square minus 10x minus 12. Yes, we get 330x minus 2x square. And what is your 330x minus 10x? Again, correct. 320x minus 2x square minus 12. What is this? Profit. And this is a say as equation.
ओके. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डिफरन्स आहे with respect to x, hence we get dp by dx equal to d by dx of 320x minus 2x square minus 12, okay, equal to, आता डायरेक्ट सुद्धा आपण सोडू शकतो. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, k चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 320 320 म्हणजे 2 into 2 काय येणार 4x आणि इथे मायनस 0 डायरेक्ट लिहू शकतो आपण. म्हणजे किती आलं, dp by dx इक्वल टू सांगा 20 minus 4x. Set equation 2. Equate, very nice, equate dp by dx equal to 0. म्हणजे 0 equal to किती 320 minus 4x. minus 4x इकडे जाऊ द्या या साइडला, प्लस होईल 4x equal to 320 means x equal to 4. Hence we get equal to 80 means we get x equal to 80. x equal to 80. म्हणजे किती atoms, x atoms म्हणजे 80 atoms आणि काय केलेले सेल केलेले. क्लियर झालेले. आता आपल्याला परत डिफरन्स सेट करायचा आहे. डिफरन्स सेट सेकंड with respect to x. What is the second? Correct. d by dx by dp by dx equal to d by dx of काय है 320 minus 4x. Hence we get d square p by dx plus equal to आता येईल 0 आणि 3 minus 4 बरोबर ना. 4x minus 4x into minus 4 म्हणजे minus 4 हे आन्सर आहे. dp by dx. लक्ष द्या याचं जे आन्सर आहे ते 0 येणार आहे आणि याचं काय तर -4 आणि बघा इथे लेस दॅन 0 आहे आणि लेस दॅन 0 असेल तर प्रॉफिट काय झाला आहे तुमचा, प्रॉफिट मॅक्सिमम at x equal to 80. आला का प्रॉफिट मॅक्सिमम. हा प्रॉब्लेम किती सिंपल आहे बघा, फक्त हे जमलं पाहिजे. सेलिंग प्राइस ऑफ एक्स ॲटम, सेलिंग प्राइस ऑफ एक्स ॲटम, एक का ॲटमची किंमत किती आहे 330 मायनस 1 म्हणून सेलिंग प्राइस काय होणार आहे 330 मायनस 1 इंटू एक्स बरोबर. म्हणजे सेलिंग प्राइस भेटली. प्रॉफिट सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस प्रॉब्लेम मध्ये दिलेली इथे ओके. इथे मायनस साइन आहे बघा, ब्रॅकेट टाकलेला आहे मुद्दाम कारण मायनसच्या नंतर ब्रॅकेट पूर्ण साइन चेंज होणार. मायनस एक्स स्क्वेअर मायनस 10x मायनस 12. ओके. सेम टर्मची ऍडिशन केली मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर 330x मायनस 10x म्हणजे 320x आणि मायनस 12 आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नेहमीप्रमाणे. ओके. 320x चा डेरिव्हेटिव्ह 320 2 into 2 की minus 4x 12 constant है डेरिवेटिव 0 येईल म्हणजे dp by dx 320 minus 4x. Equate after getting equation 2 equate dp by dx equal to 0. 0 केल्यानंतर काय भेटलं -4x तिकडे झाला प्लस झाला 4 डिवाइड झाला म्हणजे x ची व्हॅल्यू 80 आली. अगेन डिफरन्स सेट 2 with respect to x. ओके. केल्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटला तर 320 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. -4x चा डेरिव्हेटिव्ह -4 आणि मायनस आन्सर आला म्हणजे लेस दॅन 0 आलाय. आणि जेव्हा लेस दॅन 0 असेल तर मॅक्सिममचा प्रॉब्लेम असेल आणि इथे विचारले प्रॉफिट आपल्याला काय भेटलेला मॅक्सिमम भेटला केव्हा, जेव्हा त्याने x ॲटम x म्हणजे 80 ॲटम सॉल्व केले आपल्याला
मॅक्झिमम प्रॉफिट मिळणार. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं, आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं की प्रॉफिट मॅक्झिमम केव्हा एक्स येथे विचारलं जाऊ शकतं, कॅन बी आस्क फॉर ऑनलाईन एक्झाम एक्स इक्वल टू 80. ठीक आहे. मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं आपण, प्रॉब्लेम बघितले, दोन प्रॉब्लेम बघितले, अतिशय महत्वाचे प्रॉब्लेम समजले असतील. ओके, जर एखाद्या विद्यार्थ्याला समजलं नसेल तर कॅन कॉल व्हॉट्सअप मी. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला पुढचा टॉपिक बघूया, रेडियस ऑफ कर्वेचर. भेटूया, बाय.